नमस्कार, कुक विथ सलिता. आज आपण ग्रीन अंडा टिक्का मसाला करणार आहे. त्याच्यासाठी मी हे 4 अंडी घेतलीत उकडून. त्याच्यानंतर हा ओला मसाला आहे, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आणखी काजू, आणखी हे मसाले, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली. आपण काय करायचं, असं मिक्सरचं एक भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस टाकायचे आहेत. मिरची जराशी तोडून टाकायचे, पुदिना, कोथिंबीर, आणखी हे काजू, आणखी हे 4 चमचे पोहेचे, 4 चमचे दही, आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण हे उकडलेले अंडे कट करून घेऊया. सर्व अंडे आपल्याला असे गोल गोल कट करून घ्यायचे. सर्व मी अंडी कट करून घेते. मसाला वाटून घेतला, असा बारीक मसाला वाटून घेतलाय. पाणी जराही त्याच्यामध्ये घातलं नाही आहे, दह्याचंच पाणी आहे. आणि ते आपल्याला ही अंडी अशी गोल गोल अंडी कट करून घेतले. पॅन गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. थोडं तेल घालायचं त्याच्यामध्ये. तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये 3 वेलची घेतले, 5 लवंग आणि 1-2 दालचिनीचे मोठेसे तुकडे आहेत त्याच्यामध्ये. आणि ते आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मध्यम आकाराचा एक कांदा घेतलाय, बारीक कट करून घेतलाय, आणि आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट 1 चमचा घालून परत आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. कांदा, आले लसणाची पेस्ट सर्व आपले भाजलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे. सर्व मसाला घालून आपल्याला हे सर्व थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे सर्व मसाले, सुके मसाले सर्व घालायचे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला हे सर्व सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं. सर्व मसाला हा भाजून घ्यायचा. मसाला सर्व भाजलेला आहे. थोडं त्याच्यामध्ये आपण हे मसाल्याचं पाणी घालूया. मसाल्याचं पाणी घालून आपल्याला सर्व हे परत थोडा मसाला आपण शिजवून घेऊया. 1-2 मिनिटासाठी मसाला आपण शिजवून घेऊ. त्याच्यामध्ये अर्धा चमचा कस्तुरी मेथी घालून आपल्याला हे घालवायचं आहे. आपण ही कट केलेली सर्व त्याच्यामध्ये घालायची. सर्व असे मिक्स करून घ्यायचे. आपलं झालेलं आहे. त्याच्यावर कोथिंबीर, परत एकदा असा हलवून द्यायचं आहे. आपलं झालेलं आहे. पण प्लेटीमध्ये काढून घेऊया. ग्रीन अंडा टिक्का मसाला आपला झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा.